साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज या योजनेचा लाभ पोहोचत आहे। 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे, 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माता भगिनी। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने आदेश दिलेला आहे की आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होणार आहे। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने काही मिनिटांपूर्वी माहिती दिलेली आहे, तुम्ही सुद्धा ऐकलेली आहे। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि अजून 2 लाभांचे पैसे येणार आहेत, ते लाभ सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत, परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसतील त्या बहिणींना आज पैसे येणार नाहीत। थेट आदिती तटकरे मॅडमने सांगितलेलं होतं की ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, ज्यांच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसेल, ज्यांच्या घरामधील कोणताही सदस्य आयकरदाता नसेल, त्याच बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे येणार आहेत। जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुमच्यासाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे। सोबतच आज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पाडव्याची ओवाळणी पाठवलेली आहे। बघा, तुम्हाला पाडव्याला ओवाळणी मिळाली नव्हती, त्यामुळे आज बहिणींच्या खात्यामध्ये पाडव्याची ओवाळणी 3,000 रुपये सुद्धा पाठवलेली आहे। अजितदादा पवार काय म्हणलेले आहेत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। आज जवळपास 1,08,00,000 माझ्या मायमाऊलींना आणि माझ्या बहिणींना, माझ्या त्या ठिकाणी असणाऱ्या मुलींना हे पैसे, त्याच्यामध्ये सगळ्यात आनंदाचा दिवस कोणता असेल तर तो आजचा दिवस आहे। कारण आमच्या 1 कोटीच्या पेक्षा जास्त महिलांच्या अकाउंटला हे आमची ओवाळणी ही पोच। तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे, थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आज बहिणींच्या खात्यामध्ये ओवाळणीचे पैसे पाठवलेले आहेत, काही बहिणींना पैसे आलेले आहेत। थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते या ओवाळणीचे पैसे पाठवलेले आहेत। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होणार आहे। परंतु आज कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय केला जाणार नाही, कोणत्याही लाडक्या बहिणीवरती दुजाभाव केला जाणार नाही। थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की सरसकट सर्व बहिणींना समान पैसे वाटप केले जाणार आहे, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। मागासवर्गीय असो, आदिवासी असो, अल्पसंख्याक असो, ओबीसी असो, बहुजन समाज असो, भटका समाज असो, कुठलाही समाज असू द्या, गरीब माझी माई माऊली असेल तिला 1,500 रुपये त्या ठिकाणी जाणार। ह्या पद्धतीने आम्ही सुरुवात केली, पैसे त्या ठिकाणी यायला लागले। मी बजेटमध्ये तरतूद केली, पहिली 10,000 कोटी केली, नंतर 35,000 कोटी रुपये केली। महिला बाल विकासची खात्याची मंत्री आमची आदिती तटकरे, तिला त्याच्यामध्ये लक्ष द्यायला सांगितलं, कुठेही अडचण येऊन देत नाही। बऱ्याच महिला म्हणतात दादा पैसे आम्हाला मिळाले। तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आज कोणत्याही धर्मामधील महिला असेल, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल किंवा पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असेल, मग त्याच्यामध्ये त्यांच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसेल, सोबतच त्यांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, त्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसेल, त्याच बहिणींच्या खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार आहे। परंतु बहिणींच्या खात्यामध्ये आज फक्त एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुमच्या खात्यामध्ये फक्त आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार नाही, तर त्या 10व्या हप्त्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा येणार आहेत आणि गुढीपाडव्याच्या ओवाळणीचे पैसे आजच बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा केले जाणार आहेत। एकंदरीत बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल हप्ता, ओवाळणीचे पैसे आणि गॅसचे पैसे
येणार आहेत, म्हणजे या 3 लाभांचे पैसे येणार आहेत. परंतु आज सरसकट सर्व जिल्ह्यांमधील बहिणींच्या खात्यामध्ये या 3 लाभांचे पैसे येणार नाहीत, कारण एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये या 3 लाभांचे पैसे विस्तांतर करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आज प्रामुख्याने काही जिल्ह्यांची निवड करण्यात आलेले आहे. ते जिल्हे सुद्धा लगेच सांगतो. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये येत असतात. महाराष्ट्र राज्यामध्ये जे डीबीटी तयार होते तर ते डीबीटी एका वेळेस फक्त 35 लाख बहिणींची तयार होत असते. त्यामुळे आज 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत. बघा, स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या 3 लाभांसाठी प्रामुख्याने 3 याद्या सुद्धा तयार करण्यात आलेल्या आहेत. तर या 3 याद्यांपैकी पहिली यादी 12 जिल्ह्यांची तयार करण्यात आलेली आहे. बघा, तुम्हाला सुद्धा आता सांगितलेलं आहे की फक्त 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे येणार आहेत. त्यामुळे ज्या बहिणींचा जिल्हा या 12 जिल्ह्यांमध्ये असेल त्यांच्या खात्यामध्ये आज पैसे येणार आहेत. सोबतच जी दुसरी यादी आहे तर त्या दुसऱ्या यादीमध्ये सुद्धा 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि तिसऱ्या यादीमध्ये सुद्धा 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजेच टोटल मिळून येत्या 3 दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 36 जिल्ह्यांमध्ये या 3 लाभांचे पैसे येणार आहेत. म्हणजेच आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये सर्व बहिणींना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता, पाडव्याची ओवाळणी आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे. सोबतच या 3 लाभांचे पैसे आज प्रामुख्याने या 20 बँकेमधून सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे या 20 बँकेमध्ये ज्या ज्या बहिणींचं खातं असेल त्या बहिणींना आजच पैसे येणार आहेत. म्हणजेच प्रामुख्याने या 20 बँकांना आज प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. त्यामुळे जर तुमचं बँक खातं या 20 बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये असेल तर तुम्हाला आजच पैसे येणार आहेत. परंतु त्या अगोदर आपण ज्या 12 जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे आणि ओवाळणीचे पैसे येणार आहेत ते 12 जिल्हे सुद्धा बघून घेऊया. त्यानंतर आपण ज्या 20 बँका आलेल्या आहेत त्या 20 बँका सुद्धा बघून घेऊयात. बघा लाडक्या बहिणींनो, तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तर तुमच्या खात्यामध्ये आज पैसे येणार आहेत. बघा, या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा. तर या पुणे जिल्ह्यामधील स्वारगेट असेल, हडपसर असेल, बेकराईनगर असेल, कात्रज असेल, या साईडला सुद्धा आजच पैसे येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, तुमचा जिल्हा पुणे शहर असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज या 3 लाभांचे पैसे सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस ठरणार आहे. कारण पुणे जिल्हा लोकसंख्येने मोठा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामधील भरपूर लाडक्या बहिणींना मागील पैसे आलेले नव्हते. त्यामुळे आज सर्वात प्रथम पुणे जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यात येणार आहे. सोबत आज दुसरा जिल्हा म्हणजे मुंबई शहर, मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा आजच पैसे येणार आहेत. त्याच्यामुळे ज्या लाडक्या बहिणी या मुंबई जिल्ह्यामध्ये असतील त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत. उर्वरित जे 10 जिल्हे राहिलेले आहेत ते 10 जिल्हे सुद्धा बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा या 10 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येऊन जातील. बघा, या 10 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर, चौथा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, 6वा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा. बघा, उर्वरित अजून जे 2 जिल्हे राहिलेले आहेत ते 2 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो. त्या अगोदर ज्या 20 बँकेमधून हे पैसे सोडण्यात येणार आहेत त्या 20 बँका सुद्धा बघून घेऊया, जेणेकरून तुमचं बँक खाता या 20 बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येऊन जातील. परंतु त्या 12 जिल्ह्यांपैकी 10 जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत. 2 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो. परंतु त्या अगोदर या 20 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात. बघा, या 20 बँकेपैकी पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, म्हणजेच भारतीय स्टेट बँक. ज्या बहिणींचं बँक खातं या भारतीय स्टेट बँक किंवा SBI बँक या बँकेमध्ये आहे त्यांच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. कारण SBI बँक ही गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे. या बँकेला सर्वात अगोदर डीबीटी सुद्धा होत असते. त्यामुळे ज्या बहिणींचं बँक खाता स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये आहे त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहे. सोबतच दुसरी बँक म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक. बघा, ही बँक केंद्र सरकारची सर्वात मोठी बँक आहे. या बँकेला सुद्धा 1 दिवसामध्ये डीबीटी होत असते. त्यामुळे ज्या बहिणींचं बँक खातं पोस्ट बँकेमध्ये आहे त्यांना सुद्धा आजच पैसे
येणार आहे। त्यामुळे तुमचं बँक खातं पोस्ट बँकेमध्ये आहे का, स्टेट बँकेमध्ये आहे का, हे सुद्धा आम्हाला सांगायचं आहे। म्हणजेच तुम्ही व्हिडिओला लगेच लाईक सुद्धा करायचं आहे, त्याच्यावरून आम्हाला समजणार आहे की तुमचं बँक खातं स्टेट बँक किंवा पोस्ट बँकेमध्ये आहे। परंतु ज्या उर्वरित 18 बँका आहेत त्या 18 बँका सुद्धा लगेच बघून घ्या। बघा याच्यामध्ये पहिली बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, दुसरी बँक म्हणजे येस बँक, तिसरी बँक म्हणजे इंडस बँक, चौथी बँक म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक, पाचवी बँक म्हणजे इंडियन बँक, सहावी बँक म्हणजे IDFC बँक, सातवी बँक म्हणजे IDBI बँक, आठवी बँक म्हणजे ICICI बँक, नववी बँक म्हणजे HDFC बँक, दहावी बँक म्हणजे पेटीएम बँक, अकरावी बँक म्हणजे सिटी बँक, बारावी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 13वी बँक म्हणजे कॅनरा बँक, 14वी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, 15वी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, 16वी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, 17वी बँक म्हणजे ॲक्सिस बँक, 18वी बँक म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया। बघा ज्या बहिणींचं बँक खाता या 18 बँकेपैकी असेल आणि त्या दोन बँका सांगितलेल्या होत्या त्या दोन बँकेपैकी असेल तर तुम्हाला आजच पैसे येणार आहेत। म्हणजे त्या दोन बँका म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट बँक, म्हणजे टोटल मिळून या 20 बँकेमध्ये आजच पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे ज्यांचं बँक खातं या 20 बँकेपैकी असेल त्यांच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा ज्या बहिणींचा जिल्हा या 12 जिल्ह्यांमध्ये असेल आणि ज्या बहिणींचं बँक खातं या 20 बँकेमध्ये असेल त्यांनाच आज पैसे येणार आहेत। परंतु तुम्हाला मी फक्त 10 जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत, उर्वरित 2 जिल्हे सुद्धा सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये या 2 जिल्ह्यांची नावे सांगणार आहे, त्यामुळे तुमचा जिल्हा या 2 जिल्ह्यांपैकी सुद्धा असू शकतो। सोबतच लाडक्या बहिणींसाठी ज्या 3 योजना सुरू करण्यात आलेल्या होत्या तर त्या 3 योजनांचे अर्ज 2 दिवसांमध्ये बंद सुद्धा होणार आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना या 3 योजनांचा लाभ घ्यायचा असेल त्या बहिणींनी आजच अर्ज करणं गरजेचं आहे किंवा तुम्ही उद्या सुद्धा अर्ज करू शकता। फक्त 2च दिवस या योजना सुरूच राहणार आहेत। त्यामुळे या 3 योजना कोणकोणत्या आहेत, या योजनांचे अर्ज कसे करायचे आहेत, या योजनेसाठी पात्रता, योजनेसाठी कागदपत्रे आणि या योजनेच्या माध्यमातून लाभ किती मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। बघा या 3 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना। बघा ही मोफत शिलाई मशीन योजना केंद्र सरकारची सर्वात मोठी योजना आहे। ज्या बहिणींना या योजनेचा अर्ज करायचा असेल तर त्यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या ऑफिशियल वेबसाईट वरून अर्ज सुद्धा करायचा आहे। याच्यासाठी फक्त 3च पात्रता घालण्यात आलेल्या आहे। तर त्या 3 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे आणि तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये परमनंट कामगार नसायला पाहिजे। जर तुम्ही या पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे येणार आहेत, अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाहीत। परंतु याच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी 2च कागदपत्रे लागणार आहेत। पहिलं कागदपत्र म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, यासाठी तुमच्याकडे उत्पन्न दाखला असायला पाहिजे। त्यानंतर तुम्ही प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या माध्यमातून अर्ज सुद्धा करायचा आहे। त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 15,000 रुपये रक्कम शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी दिले जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला या मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। सोबतच दुसरी योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी। बघा राज्य सरकारची सर्वात मोठी योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी। ज्या लाडक्या बहिणींना या मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर त्यांनी महिला व बालविकास विभागाच्या ऑफिसमध्ये या योजनेचा अर्ज करायचा आहे। त्यानंतर तुमचा अर्ज पात्र ठरल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे। परंतु या मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेण्यासाठी तुम्ही सुद्धा या 2 पात्रतेमध्ये बसायला पाहिजे, तर तुम्हाला या मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। बघा याच्यामध्ये जी पहिली पात्रता आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे आणि तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा। तर तुम्हाला महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून 20,000 रुपये रक्कम मोफत पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी देण्यात येणार आहेत। आणि लाडक्या बहिणींसाठी जी तिसरी योजना आहे तर ती तिसरी योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। बघा ज्या लाडक्या बहिणींनी अजून या योजनेचा अर्ज
केलेला नसेल त्या बहिणींनी लवकरात लवकर या योजनेचा अर्ज करायचा आहे। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यांचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल त्या बहिणींना या योजनेचा अर्ज करायचा नाही। त्यांच्या खात्यामध्ये प्रत्येक वर्षाला 2,500 रुपये थेट जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही या योजनेचा अर्ज करायचा नाही। फक्त तुम्ही याच्या पात्रतेमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही या पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे येणार आहेत। तर बघा याच्यामध्ये जी पहिली पात्रता आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी एका कंपनीचा गॅस असावा, त्या गॅसला सरासरी 6 महिने पूर्ण सुद्धा झालेले असावेत, गॅस कनेक्शनची केवायसी केलेली असावी आणि तुमचा अर्ज प्रामुख्याने लाडकी बहीण योजनेमध्ये सध्याच्या स्थितीला पात्र ठरलेला असावा। जर तुम्हाला रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। परंतु लाडक्या बहिणींनी एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारलेला होता, त्या प्रश्नाचं उत्तर लगेच देतो आणि त्यानंतर जे 2 जिल्हे राहिलेले आहेत ते 2 जिल्हे सुद्धा सांगून टाकतो। बघा लाडक्या बहिणींचा जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता की आज कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत, एक तर ज्या लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं आहे त्याच बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे येणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे उत्पन्न खरोखर 2025 या चालू वर्षामध्ये 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तरच मला आज पैसे येणार आहेत, अन्यथा तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त झालेलं असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही। सोबतच जी तिसरी गोष्ट आहे तर ती तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही या गुढीपाडव्याला 4 गाडी घेतलेली नसावी। जर तुम्ही एखादी 4 गाडी घेतलेली असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। आणि जी चौथी पात्रता चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावेत, याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असू द्या किंवा श्रावणबाळ योजना असू द्या या योजनेचा लाभ घेत नसावेत तरच तुम्हाला आज पैसे येणार आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणींना मागचे पैसे अर्धवट आलेले असेल त्यांना मागील पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। परंतु ज्या बहिणींना मागील पैसे आलेले नसेल, गॅस कनेक्शनचे पैसे आलेले नसेल तर त्यांनी या लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती तक्रार सुद्धा करायची आहे। 9861717171 हा लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे, हा तुम्ही मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे आणि व्हॉट्सअपवरून त्या ठिकाणी मेसेज सुद्धा करायचा आहे। जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे येणार आहेत, अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाहीत। परंतु आज बहिणींच्या खात्यामध्ये फक्त एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार नाही। तुमच्या खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 1500 रुपये प्रमाणे विस्तांतर केला जाणार आहे। बघा लाडक्या बहिणी कालच्या व्हिडिओमध्ये विचारत होत्या की अजितदादा असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांनी तर आदेश दिलेला होता की बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता देणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो या अर्थसंकल्पामध्ये निर्णय झालेला नाही, त्यामुळे तुम्हाला या महिन्याचे पैसे 1500 रुपये प्रमाणेच मिळणार आहे। परंतु बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये प्रमाणे हप्ता पुढच्या महिन्यापासून देण्यास सुद्धा येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना आज 3 गॅसचे पैसे सोडण्यात आलेले आहेत, म्हणजेच 2,500 रुपये आज बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा केले जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला आजच गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। सोबतच लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त ओवाळणीचे पैसे सोडण्यात आलेले नव्हते, त्यामुळे आज लाडक्या बहिणींना ओवाळणीचे पैसे म्हणजे 3,000 रुपये ओवाळणी देण्यात येणार आहे। बघा तुम्हाला सुद्धा माहिती आहे की दिवाळीला तुम्हाला 3,000 रुपयांची ओवाळणी मिळाली होती, भाऊबीजेला सुद्धा ओवाळणी मिळाली होती, संक्रांतीला सुद्धा ओवाळणी मिळाली होती, त्यानंतर तुम्हाला धुलीवंदन असेल, होळी असेल या ठिकाणी सुद्धा 3,000 रुपये मिळाले होते। परंतु आपला जो सर्वात महत्त्वाचा सण होता तो म्हणजे गुढीपाडवा, तर या गुढीपाडव्यालाच ओवाळणी मिळाली नव्हती, त्यामुळे राज्य सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे की लाडक्या बहिणींना 3,000 रुपयांची ओवाळणी सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच ज्यांचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले असतील त्या लाडक्या बहिणींना पुढच्या महिन्यापासून वीज बिल सुद्धा येणार नाही। तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुम्हाला सध्याच्या स्थितीला लाईट बिल 100% येत असेल, परंतु पुढच्या महिन्यापासून तुमचे लाईट बिल राज्य सरकारच्या मार्फत भरण्यात येणार आहे, म्हणजेच तुम्हाला पुढच्या महिन्यापासून लाईट बिल सुद्धा
येणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, या 12 जिल्ह्यांपैकी फक्त तुम्हाला 10 जिल्ह्यांची नावे सांगितलेले होते. उर्वरित 2 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो, जेणेकरून तुमचा जिल्हा या 2 जिल्ह्यांमध्ये सुद्धा असू शकतो. तर बघा, जे 2 जिल्हे राहिलेले होते त्याच्यामध्ये पहिला जिल्हा म्हणजे नागपूर शहर आणि दुसरा जिल्हा म्हणजे अमरावती शहर. बघा, या ठिकाणी सुद्धा पैसे येणार आहेत. म्हणजे टोटल मिळून आज 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तांतर केले जाणार आहेत. म्हणजेच 3 दिवसामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांमध्ये 3 दिवसांमध्ये हे पैसे विस्तांतर केले जाणार आहेत. म्हणजेच एकंदरीत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3 लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर तुमच्यासाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.